नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सरकारी नोकरी भरती या ठिकाणी निघाली आहे. तर पहा ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जी समूह रुग्णालय मुंबईमध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो भरती निघालेली आहे. आणि यामध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो शिक्षण फक्त 7वी ते 10वी पास मागितलं आहे. या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही यामध्ये ग्राउंड नाही, उंचीची काही अट नाही आहे. तर डायरेक्ट आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे. सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो. सर्व जाहिरातच मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो. बघू शकता तुम्ही या ठिकाणी ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जी समूह रुग्णालय मुंबईमध्ये ही भरती या ठिकाणी निघाली आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कंत्राटी कामगारांचे पद आहे. बघू शकता कंत्राटी ही भरती या ठिकाणी आहे. तर यामध्ये बघू शकता जे पद आहे तर यामध्ये डाटा एंट्रीचं पद आहे, त्याचबरोबर शिपाईचं पद आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघू शकता आणि वरील या ठिकाणी काय दिलं आहे बघा, या ठिकाणी कंत्राटी कामगारांचे पद. ठीक आहे. तर ही जे कंत्राट आहे तात्पुरती. ठीक आहे. तर कंत्राटी कामगारांचे हे पद आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर बघा अधिष्ठाता ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जी समूह रुग्णालय मुंबई यांच्या एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांतर्गत करिता थेट मुलाखतीद्वारे खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे कंत्राटी कर्मचारी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी शैक्षणिक पात्रता पहिलं जे पद आहे डाटा एंट्री ऑपरेटरचं पद आहे. तर टोटल 10 जागा आहे डाटा एंट्री या पदामध्ये. ठीक आहे. आणि महिन्याला जो पगार आपल्याला भेटणार आहे तर तो 10,000 रुपये महिना भेटणार आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी रक्कम दरमहा निश्चित वेतन 10,000 रुपये. ठीक आहे. तर जे काही पद आहे डाटा एंट्रीचं, तर डाटा एंट्री पदामध्ये आपल्याला काय पगार भेटणार आहे 10,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे. आणि यामध्ये वयोमर्यादा जे मागितले आहे डाटा एंट्रीमध्ये तर 38 वर्षापर्यंत, 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते. ठीक आहे. आणि 31 मे 2026 रोजीपर्यंत, 31 मे 2026 पर्यंत आपलं 38 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते. ठीक आहे. 38 वर्षानंतर आपल्याला फॉर्म भरता येणार नाही. 38 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आली. आता डाटा एंट्रीचं जे पद आहे, डाटा एंट्री ऑपरेटरचं जे पद आहे, शैक्षणिक पात्रता भाग किमान 12वी उत्तीर्ण व कमाल कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार, BA, BCom, BSc व BPMT त्यावरील उच्च शैक्षणिक अर्हता धारण केलेले उमेदवार, एवढं काही शैक्षणिक मागितलं आहे डाटा एंट्री पदामध्ये. आणि MSCIT प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्राचे अथवा शासनाने या उद्देशासाठी समकक्ष म्हणून घोषित केलेले आहे असे अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असेल तर असा उमेदवार पदवीधरास प्राधान्य. ठीक आहे. तर एवढं काही शैक्षणिक पात्रता मागितलं, तुम्ही स्क्रीनशॉट या ठिकाणी घेऊ शकता आणि विचार करून तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. 10,000 रुपये पगार आहे डाटा एंट्रीमध्ये. आता त्यानंतरचं जे पद आहे ते शिपाईचं आहे. तर शिपाई पदामध्ये जर आपण पाहिलं तर किमान यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं 7वी पास यामध्ये जे शैक्षणिक पात्रता आहे तर शिपाई पदामध्ये 7वी पास यामध्ये लागते. ठीक आहे. तुम्ही जर या ठिकाणी शिपाई पदामध्ये फॉर्म भरायचा असेल तर 7वी ते 10वी पास जर तुम्ही असाल, 7वी पास असाल किंवा 10वी पास असाल तर यामध्ये जे तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आणि जागा ज्या आहेत त्या 2 जागा आहे. ठीक आहे. जागा किती आहे? 2 जागा आहे. आणि वयोमर्यादा जे ठेवण्यात आला आहे 38 वर्षापर्यंत, 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. आणि 31 मे 2026 हे फॉर्म भरणे म्हणजे 31 मे 2026 पर्यंत आपण या ठिकाणी 38 वर्षापर्यंत जर असाल तर आपल्याला भरता येणार आहे. ठीक आहे. तर 18 ते 38 तुमचं जर वय 18 ते 38च्या दरम्यान असेल तर तुम्हाला निश्चित फॉर्म या ठिकाणी भरता येते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर वयोमर्यादा जे ठेवण्यात आलं आहे 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे. 7वी पास 10वी पास मागितलं आहे. शिपाई पदामध्ये पगार भेटणार आहे 6,000 रुपये महिना. बघू शकता तुम्ही या ठिकाणी 6,000 रुपये महिना तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघू शकता फॉर्म भरणे या भरतीचे चालू आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी काय म्हटलं आहे, वरील नमूदप्रमाणे कामगारांच्या संख्येत कमी जास्त बदल होणार आहेत. निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असून ती राज्य शासनाकडील पदे नसल्याने कायमस्वरूपी समावेशन होणार नाही. MSCIT प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाईल. जाहिरातील नमूद केलेल्या पदांच्या संख्येत बदल करणे, पद भरणे किंवा न भरणे प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार हे संस्थेने राखून ठेवले आहे. उमेदवारांना निवडीच्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीस येताना सर्व मूळ कागदपत्र व त्यांच्या साक्षांकित केलेल्या प्रतीसह महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य
आरोग्य योजना सर द जी समूह रुग्णालय मुंबई येथे मुलाखतीत उपस्थित राहावे. सदर भरती प्रक्रियेअंतर्गत निर्माण होणाऱ्या बाबीवर मान संस्था प्रमुख यांनी घेतलेला निर्णय अंतिम राहील. ठीक आहे. विशेष सूचना बघा. निवड झालेल्या उमेदवारांना निवड तात्पुरत्या स्वरूपात नियुक्तीदाता आदेश स्वीकारण्यापासून 120 दिवसाकरिता देण्यात येतील. सदर नियुक्ती काम समाधानकारक असल्यास 1 दिवसाचा खंड देऊन जास्तीत जास्त 364 दिवसापर्यंत चालू ठेवण्यात येतील. उच्च शैक्षणिक अर्हता व अनुभव प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्यांचं जास्त शिक्षण झालं त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. शासकीय किंवा अन्य कारणास्तव निवड भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस किंवा कोणत्याही टप्प्यावर थांबवण्याचा अधिकार अधिष्ठाता ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर द जी समूह रुग्णालय मुंबई यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेला आहे. निवड झालेल्या उमेदवारांना निव्वळ कंत्राटी करार नियुक्त्या देण्यात येत असल्याने त्या कधीही व केव्हाही कमी करण्यात येतील. त्यावर त्यांना कोणताही कायम स्वरूपाचा हक्क सांगता येणार नाही. त्याचबरोबर बघा, या ठिकाणी वर नमूद केल्याप्रमाणे सर्वांना वेतन निश्चित स्वरूपातील आहे. कंत्राटी वेतन. कामगारांना 3 पाळ्यांमध्ये ड्युटी राहील. कामाचा वेळ सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत, सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत आपली ड्युटी असणार आहे आणि दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत आणि 10 ते सकाळी 8पर्यंत. तर ह्या काही शिफ्ट अर्धविहित नमुन्यात भरून खालील दिलेल्या ईमेल ID PDF स्वरूपात दिनांक 21 जून 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सदर करा. म्हणजे फॉर्म भरणे ऑलरेडी चालू आहे. 21 जून 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. ठीक आहे. जास्त दिवस फॉर्म भरण्यासाठी राहिले नाही. दिलेल्या कालावधीनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही आहे. ज्या पदासाठी अर्ज करीत आहात त्या पदाचे नाव व पूर्ण पत्ता, दूरध्वनी, प्रमाणपत्र, ईमेल ID, जन्मदिनांक, शाळांत परीक्षा प्रमाणपत्रावरील इत्यादी शैक्षणिक अर्हता, कोर्स कुठून उत्तीर्ण केले आहेत त्या संस्थेचे अथवा विद्यापीठाचे नाव, उत्तीर्ण वर्ष, गुण, टक्के, कामाचा अनुभव, पदनिहाय वर्ष, महिने, मोबदला किती मिळत आहे इत्यादी आदेशानुसार माहिती अर्जात नमूद करावी. अर्जासोबत सर्व कागदपत्र, पारपत्र आकाराचे 2 फोटो आणि त्याचबरोबर काम केलेल्याबद्दल अनुभव प्रमाणपत्राच्या प्रति साक्षांकित केलेला यासह भरलेला अर्ज थेट मुलाखतीकरिता मंगळवारी दिनांक 24 जून 2026 रोजी उमेदवारांना स्वतः लेखाकक्ष एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, सर द जी समूह रुग्णालय मुंबई येथे उपस्थित राहावं लागणार आहे. ठीक आहे. आणि मुलाखतीचे दिनांक आहे 24 जून 2026ला तुमची मुलाखत आहे. ठीक आहे. तर 24 जूनला आपल्याला या ठिकाणी मुलाखतला या ठिकाणी हजर राहावं लागणार आहे. मुलाखतीसाठी तुम्ही जाऊ शकता. आणि मुलाखतीचा जो वेळ आहे तर सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील. आणि ईमेल ID त्यांचा तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर यामध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे यामध्ये पेपर नाही, कोणताही पेपर नाही, यामध्ये कोणताही ग्राउंड नाही. आपलं मुलाखतच्या बेसवर सिलेक्शन होणार आहे. थेट मुलाखत होणार आहे आपल्याला या ठिकाणी बघू शकता. मुलाखतला जे आहे 24 जूनला या ठिकाणी आपल्याला मुलाखतला बोलावलं जाणार आहे. आणि 24 जूनला जे विद्यार्थी मिळून आपल्याला 11 ते 5 वाजेपर्यंत आपली मुलाखत राहणार आहे. आणि याच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. तर हा काही तुम्ही पत्ता या ठिकाणी स्क्रीनशॉट या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे. तर हा काही पत्ता या ठिकाणी आहे. त्यांनी सांगितलं कुठं आपल्याला हजर राहायचं आहे. एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, सर द जी समूह रुग्णालय मुंबई 400008 येथे उपस्थित राहायचं आहे. मुलाखत होणार आहे. ठीक आहे. तर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मिळवणं कोणताही फॉर्म नाही भरायला लागत, डायरेक्ट तिथं उपस्थित तुम्हाला राहावं लागणार आहे. 24 जूनला त्यांनी उपस्थित राहण्यासाठी सांगितलेलं आहे 11 ते 5 वाजेपर्यंत. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्यासाठी तसं आमच्या व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.